370 रुपयांची बिर्याणी आणि मृतदेहांचे अवयव यावरून केलेल्या अश्लील कमेंट्समुळे वादात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली असून या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळाले। नेमकं काय घडलंय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्याने या वादग्रस्त शो प्रकरणी FIR दाखल केल्यानंतर प्रणित मोरे, मुंबईची डॉक्टर सेजल पवार आणि गुरुग्रामचा प्रेक्षक हिमांशू जांगडा या तिघांनाही आज म्हणजे 16 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं। पण मिळालेल्या माहितीनुसार प्रणित मोरे आणि सेजल पवार हे आज तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणार नाहीयेत। या दोघांनीही तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून उद्या म्हणजे 17 जून बुधवारी रोजी अधिकृत जबाब नोंदवायला सहमती दर्शवली आहे। तर दुसरीकडे गुरुग्रामचा हिमांशू जांगडालाही नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्याच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। तो हजर न झाल्यास त्याला नवीन समन्स बजावला जाईल। सायबर पोलिसांनी आता या कारवाईची व्याप्ती वाढवली असून प्रणित मोरेच्या सोशल मीडियावरील जुन्या सर्वच पोस्ट आणि व्हिडिओंची छाननी सुरू केली आहे। मग तुम्हाला काय वाटतं, या तिघांवर होणारी कारवाई बरोबर आहे का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।